की आज आपण या ठिकाणी मोठं महाराष्ट्रामध्ये नरेटिव्ह भयंकर गाजतंय, बरोबर आहे ना? नरेटिव्ह म्हणजे काय? साधारणपणे खोटं पसरवायचं. या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जर नरेटिव्ह पसरवणारा कोण असेल तर तो देवेंद्र फडणवीस आहे. लक्षात ठेवा, टरबूज आहे, हा अनाजी पंत आहे. मी भर सभागृहामध्ये सांगितलं होतं, छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाला ज्या वेळेला उद्धव साहेब ठाकरेंचं सरकार होतं आणि त्यावेळेला 250 कोटी रुपये उद्धव साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाकरता बजेटमध्ये मंजूर केले. त्यावेळेला मी सभागृहामध्ये सांगितलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांचा छळ करणारे अनाजी पंत असतील, सोमाजी पंत असतील, मोरो पंत असतील, आणखीन रावजी पंत असतील, हे त्या काळामध्ये शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा छळ केला. पण तो छळ महाराष्ट्राचा आजही थांबलेला नाही. या इथं सभागृहामध्ये आजच्या युगातला अनाजी पंत बसलेला आहे, हे सभागृहामध्ये मी जाहीरपणे सांगितलं होतं. या टरबुजाबद्दल सांगितलं होतं. या महाराष्ट्राची संस्कृती जर पुऱ्या अर्थानं कोणी खराब केली असेल तर ह्या टरबुजानं महाराष्ट्राची उच्च संस्कृती, उच्च परंपरा खराब केलेली आहे. मी धन्यवाद देतो इथले जिल्हा प्रमुख श्रीयुत सुरेश भोर यांना आणि तालुका प्रमुख दत्ता गंजाळे यांना, यांनी इथे एक बॅनर लावलाय. त्यांनी लिहिलंय, परवांच्या दिवशी उद्धव साहेबांनी सांगितलं की आता राजकारणामध्ये तू तरी राहशील नाही तर मी तरी राहीन. मित्रांनो, हे व्यक्तिगत घेऊ नका. उद्धव साहेबांनी खूप मोठा विचार मांडलेला आहे. आज उद्धव साहेबांसारखा सुसंस्कृत माणूस, सभ्य माणूस, शांत माणूस, सगळ्यांशी अगदी समन्यायाने वागणारा माणूस हा एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला कैलासवासी आमचे वसंतराव नाईक यांच्यानंतर 5 वर्ष मुख्यमंत्रीपद शिवसेनेच्या साक्तीनं, शिवसेनेच्या बळावर, शिवसेनेच्या मदतीनं आणि शिवसेनेच्या सपोर्टनं 5 वर्ष भूषवलेला हा देवेंद्र फडणवीस, हा म्हणजे पक्का कपट कारस्थानी आहे. हा दोस्तीला जागणारा माणूस नाहीये. हा महाराष्ट्राच्या विरोधात गुजरातचे पाय चाटणारा माणूस आहे. आणि म्हणून उद्धव साहेबांनी महाराष्ट्रासमोर साथ घातलेली आहे. मी याचा अर्थ माझ्यासारखा सुसंस्कृत नेता तुम्हाला पाहिजे की हा टरबुजासारखा कपटी माणूस तुम्हाला पाहिजे, हे महाराष्ट्रानं ठरवायचं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.